नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग ह्या मालिकेत अर्जुनला सायली म्हणत असते की प्रियाचं एवढं मोठं सत्य समजल्याने आपण गप्प का आहोत. आपण आता प्रियाचा पर्दाफाश करायला पाहिजे. अर्जुन म्हणतो की ते कसं शक्य आहे, विश्वास बसेल घरच्यांचा. पण त्या अगोदर मला माझ्या घरच्यांची काळजी वाटते की त्यांना हा धक्का सहन होईल का. सायली म्हणते ते काही नाही, आलेच मी. असं म्हणून सायली हॉलमध्ये येते आणि प्रियाचे हात धरूनच तिला जोरात ढकलूनच देते. त्यावेळेला ती खूप आरडाओरडा करते, अख्खं घर डोक्यावर घेते. सगळेजण विचारतात की सायली का काय झालंय, काय केलं प्रियाने. त्यावेळेला सायली सांगते की ही प्रिया नाहीच आहे, ही तर तन्वी खोटारडे आहे, ही आहे बबली लोखंडे. त्यावेळेला प्रिया म्हणते हे सगळं खोटं आहे. अश्विन येतो आणि सायलीला ओरडू लागतो की तुला काय गरज आहे प्रियावरती असे आरोप करण्याची. सायली म्हणते की आरोप मी नाही करत आहे, माझ्याकडे पुरावा आहे. फाईल आणून ती आता अश्विनच्या हातावर देते आणि म्हणते की तुम्हीच वाचा पुरावा काय आहे ते. त्यावेळेला ही तन्वी खूप रिक्वेस्ट करून अश्विनला सांगत असते की हे सगळं माझी बदनामी, मला फसवण्यासाठी होतंय. अश्विन, तू माझी बाजू सोडू नकोस, हे खोटं आहे. पण अश्विन म्हणतो की पण ही फाईल तर खरी आहे ना, तू खोटारडीच आहेस. म्हणूनच मला आता तुझ्यावर खूप संशय येतच होता, पण आज तर माझ्या हातात पुरावा आलाय, मी तुला आता सोडणारच नाही. मग आता सायली प्रियाचा हात पकडते आणि तिला घरातून बाहेर हकलत असते. यावेळेस अश्विन पण गप्प बसलाय, कारण त्याच्या हातात सायलीने फाईल दिल्यामुळे त्याला सत्य समजलंय. प्रिया आता अश्विनला सांगत असते की प्लीज अश्विन, मला वाचव, हे सगळं खोटं आहे. पण अश्विन म्हणतो की ही फाईल बघून मला तर असं वाटतंय की तूच मला फसवलंयस. सोडणार नाही मी तुला, मी कधीच माफ नाही करू शकत. निघ या घरातून. सायली आता प्रियाचा हात पकडते आणि तिला घरामधून हाकलून लावते. त्यामुळे प्रिया एकटी पडते आणि खूप रडत असते. खूप ती आता विनंती करू लागते सगळ्यांना की मला असं घराच्या बाहेर हाकलू नका. पण कोणी तिचं काहीच ऐकून घेत नाही. सगळेजण तिच्यावर ऑब्जेक्शनच घेतात. सायली तिला धक्का मारून घराच्या बाहेर काढते आणि ती आता दरवाजा बंद करून घेते. तेव्हा आता प्रेक्षकांनो, इकडे आता सायली आणि अर्जुन जे बोलत आहेत ते कितपत सत्य हे पाहण्यासाठी आपल्याला आता पुढील भाग नक्कीच बघावा लागेल. कारण अश्विन आणि प्रिया झोपलेले असतात आणि प्रियाला पडलेलं हे स्वप्न असतं. पण हे स्वप्न लवकरच खरं होताना दिसणार आहे. पाहायला विसरू नका. ठरलं तर मग. धन्यवाद.